मित्रांनो, मी श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामध्ये दिसतो आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा सगळ्यांचे धन्यवाद. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक आहे की कट ऑफ कितपर्यंत जाईल, कुठे जाईल. आता कट ऑफ लागता वेळेस त्यासाठी खूप सारे फॅक्टर्स आहेत, जसं की विषय असेल, वर्ग असेल, सीटीईटी किंवा टीईटी असेल, त्यानंतर समांतर आरक्षण असेल, या खूप साऱ्या बाबी आहेत. त्यामुळे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे म्हटलं होतं की 100+ सगळ्यांना होप्स ठेवायची मुभा आहे, तर त्याचा काही जणांनी गैरअर्थ काढला. तसा चुकीचा अर्थ घेऊ नका मित्रांनो. हे पहा, उम्मीद पे तो दुनिया कायम आहे. आजचा व्हिडिओच आपण यासाठी बनवतो आहोत की मी परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की 2 दिवसानंतर मी कॅटेगरी वाईज रिझर्वेशनचं विश्लेषण करणार आहे मित्रांनो. पण एकाच व्हिडिओमध्ये प्रत्येक कॅटेगरीचं विश्लेषण करणं शक्य नाही. त्यामुळे सगळ्यात प्रथम मी आजच्या व्हिडिओमध्ये ज्या कॅटेगरीचं विश्लेषण करणार आहे ती कॅटेगरी आहे एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीचं कट ऑफ कुठपर्यंत जाईल या संदर्भामध्ये आपण थोडंसं बोलूया. विद्यार्थी मित्रांनो, एससी कॅटेगरीमध्ये 30+1000 म्हणजे 30,000च्या वर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. आता यांची मेरिट लिस्ट पाहितली तर ती काही खूप जास्त हाय नाही आहे. आता माझ्याच घरामध्ये एक विद्यार्थिनी आहे, एक मुलगी आहे जिचे मार्क्स आहेत 125. तिची रँक ही 2000 विद्यार्थ्यांच्या आत आहे. इमॅजिन करा की 15,000 जागा पहिल्या फेजला आल्या. 15 फेजला जर 15,000 जागा आल्या तर गृहीत धरा की जागा 1500 आल्या. 1500 जागा आल्या. या विद्यार्थिनीची रँक आहे 1600-1700 रँक आहे आणि 1500 जागा आल्या. आता ही फिमेल आहे. एससीची जी टोटल रँक आहे त्या टोटल रँक मधील जवळपास वरचे 200 ते 240 पर्यंतचे विद्यार्थी आहेत ते ओपनच्या मेरिटला टच होणारे आहेत. कमीत कमी आपण जरी 200 धरले आणि हिचा नंबर 1600 आहे असं गृहीत धरला, ज्या विद्यार्थिनीला 125 मार्क आहेत तिचा एससीच्या मेरिटमध्ये नंबर 1600 आहे असं गृहीत धरलं, तरी पण ही विद्यार्थिनी आपोआपच काय होते, वरचे 200 विद्यार्थी ओपन मध्ये काउंट होणार. मग ही विद्यार्थिनी काय होणार आहे, ही विद्यार्थिनी आपोआपच 1400 नंबरवर जाणार आहे, कारण वरचे 200 कटले. म्हणजे ज्या 1500 जागा आल्या त्यामध्ये आपसुकच तिला चान्स आलेला आहे. हे एक झालं. आता दुसरी गोष्ट, हे जे 1400 आहेत, हिचा नंबर 1600 होता, 1400 मध्ये आला, 1500 जागा निघालेल्या आहेत. गृहीत धरा 13% रिझर्वेशन याप्रमाणे, त्यामध्ये आपण कमी केलेले आहेत 450 जागा. गृहीत धरा. ओके. आता हे जे हिचं लागणं शुअर आहे, हिचं लागणं कसं काय शुअर आहे, ध्यानात ठेवा. हे अशा पद्धतीनं शुअर आहे. या 1500 जागापैकी आपण असं गृहीत धरलं की 750 जागा झेडपीला जाणार आहे. 750 जागा झेडपीला जाणार आहेत आणि 750 जागा ज्या आहेत त्या कुणाला जाणार आहेत, विथ इंटरव्ह्यूला जाणार आहेत. पण हे वरचे जे 1400 आहेत त्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये गाळणारे जे असतील ते 100 असतील, राहिले 1300. त्यानंतर हे जे वरचे आहे या वरच्यामध्ये पाठीमागे जे परीक्षेमधून बाद झालेले आहेत ते 100 असतील, किंवा ज्यांचा रिझल्टच आलेला नाही असे 100 असतील. म्हणजे आपण एकूण 1200, 1300, 1400 जे काय आहेत त्यामधून आपण काय करतोय, फक्त 7-8% वर काढतोय. म्हणजेच आता किती राहिले, आता राहिले 1200. हिचा नंबर किती आहे, 1200 वर आला. 1200 आला. टोटल जागा किती आहेत, 1500. म्हणजेच 600 जागा ज्या आहेत, 750 जागा ज्या भरल्या जाणार त्या झेडपी मधून भरल्या जाणार. आता हे जे 1200 राहिले, या 1200 मधले गृहीत धरा की डीएड वाले जे आहेत, डीएड वाले अर्धे आहेत, डीएड वाले अर्ध्यापेक्षा जास्त असणार हे गृहीत आहे. कारण डीएड जो TAITचा टेट 2000 शिक्षक अभियोग्यता 2025चा जो पॅटर्न आहे तो कसा आहे, तो जो आहे
तो डीएड वाल्या विद्यार्थ्यांसाठी जास्त सूट करणार आहे. तुम्ही म्हणताल ते कसं? डीएड वाले विद्यार्थी 12वी बी उत्तीर्ण झाल्यानंतर आलेले असतात आणि यांचं मॅथ बऱ्यापैकी चांगलं असतं. बुद्धिमापन चाचणी बुद्धी तीक्ष्ण असते. त्या मानाने जे BA वगैरे फॅकल्टीला घेतात आणि जर ग्रॅज्युएशन लेवल करत असतील तर सायन्स वाले विद्यार्थी यामध्ये जास्तीत जास्त पुढे असतात. आजही तुम्ही पहा, जितके माझे मित्र आहेत त्यांच्याशी तुलना करता, जे सायन्स फॅकल्टी वाले मुलं आहेत त्या सायन्स फॅकल्टी वाल्या मुलांनी बऱ्यापैकी मार्क घेतलेले आहेत BA BEd सोडलं तर. BA BEd वाल्यांपेक्षा सायन्स फॅकल्टी वाल्यांनी किंवा ज्यांचं गणितावर बुद्धिमत्ता ज्याचं चांगलं आहे त्यांनी जरा जास्तच मार्क घेतलेले आहेत. त्यांनी पूर्ण पेपर सोडवलेला आहे, हे गृहीत आहे. आणि डीएड वाल्यांची अशीही संख्या जास्तच असते, हे अनुभवावरून सांगतोय मी तुम्हाला. त्यामुळे ह्या मुलीचं जर डीएड आणि BEd दोन्ही असेल तर हिची 100% लागण्याची शक्यता आहे. राहिल्या दुसरा मुद्दा की ठीक आहे, झेडपीला वरचे 750 गेले, 750 राहिले. 750 राहिले तर या 750 जणांना विथ मुलाखतीसाठी मुलं 750 गुणिले 3 करा. 7 त्रिक 21, 22, 23, 2300, 2250, पण 2300 गृहीत धरा. 2300 मुलांना विथ इंटरव्ह्यू साठी पाठवणार. एकाच तीन या दृष्टिकोनातून SC ची मुलं त्यामधून घ्यायची आहेत किती? त्यामधून घ्यायची आहेत 750. म्हणजेच इथे या SCचा कट ऑफ जो आहे, SCचा कट ऑफ खाली येणार आहे. आणि ह्या SC विद्यार्थिनीचा आपण कट ऑफ काय धरलेला? 125. 125 ही 2000च्या आतच येणार. मी मेरिट लिस्ट पाहिलेली आहे SC ची मेरिट अगदी 122-23 लाही 2000च्या आतमध्ये येऊन जाईल अशी शक्यता आहे. माझ्या अंदाजानुसार मी पाहिलेलं सगळ्यात मेरिट लिस्ट पाहिलेल्या, पण 122-23 वाला सुद्धा 2000च्या. त्यामुळे SCचे जे मेरिट लिस्ट आहे ते SCचं मेरिट लिस्ट आणि पुन्हा ही पहिली यादी लागल्यानंतर या अगोदरचे SCची समजा ही पहिली यादी लागेल, त्यामध्येही काही जण अगोदरच कुठेतरी लागलेले असतील, ज्यांचा सेवेचा कार्यकाळ किंवा मग काय म्हणता येईल जो शिक्षण सेवक पदाचा कार्यकाळ आहे, कुणाचा अर्धा झालेला असेल, कुणाचा काय म्हणता येईल की वर्षभर झालेला असेल आणि अजून तरी नियम आलेला नाहीये की तो कालावधी गृहीत धरला जाईल ह्या भरतीसाठी. म्हणून असे विद्यार्थी काय करतील, जर त्यांच्या घरापाशी त्यांच्या जिल्ह्यामधलेच प्रिफरन्स आले, त्यांच्या जिल्ह्यामध्येच त्यांचं सिलेक्शन झालं तर काय करतील, तरच ते काय करतील, जॉईन होतील. नाहीतर जे अगोदर जिथे आहेत तिथेच ते काम करणार झाला. कारण एवढं मोठं 1 वर्ष, एवढ्या मोठ्या 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष कालावधीवर जे शिक्षण सेवक कालावधी संपण्याची ते वाट पाहत आहेत, त्यावर पाणी सोडणं खूप मुश्किल आहे. यामधलेही 100-200 काय असणार, अगोदर नोकरीला असणारे असणार. काही जण काय असणार, काही हौशे असणार जे अगोदरच कुठेतरी नोकरीला लागलेले आहेत. त्यामुळे SCचा मेरिट गेल्या वर्षीपेक्षा निश्चितच हाय जाणार आहे, थोडंसं हाय जाणार आहे. मी सगळ्यांसाठी सांगितलेले की 8 ते 10 मार्क हाय जाणार आहे. 8 ते 10 मार्क हाय जाणार आहे गेल्या वर्षीपेक्षा. पण असंही होऊ शकतं, ध्यानात ठेवा, शासन आहे. मुख्यमंत्र्यांनी अगोदरच घोषणा केलेली आहे की 2026 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काय केली जाणार आहे, भरती केली जाणार आहे. आणि माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते आपला शब्द पाळण्यासाठी प्रसिद्ध आहेत आपल्याकडे. त्यामुळे असंही होऊ शकतं, पहिल्या फेजला जरी कमी जागा आल्या तरी दुसऱ्या फेजला गैरहजर, अपात्र विद्यार्थी प्लस शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सेकंड फेज साठी अजून जर इतक्याच जागा आल्या तरी जवळपास यातल्या राहिलेल्या 2-3 हजार शिल्लक प्लस ह्या जागा प्लस समाज कल्याण प्लस निवासी आश्रमशाळा यांच्या जर जागा पडल्या तर ही भरती अगदी 30-40-50 हजारापर्यंतही जाऊ शकते. आणि मुख्यमंत्र्यांकडे जर या बाबतीमध्ये पाठपुरावा करण्यात आला किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी यात जर लक्ष दिलं तर फक्त एका सहीची देर आहे. फक्त त्यांनी एकदा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांची आपल्या तशी ख्याती आहे, कदाचित होऊनही जाईल. त्यामुळे होप ठेवा, आशा ठेवा. आणि SCच्या विद्यार्थ्यांची मेरिट खूप हाय काही जाणार नाही आहे. खूप काही जिल्ह्यांचे मी व्हॅकन्सीज बघितल्या, बऱ्यापैकी SCला जागा येणार आहेत. आणि विषयांच्या जागा सुद्धा किंवा विषय शिक्षकाच्या जागा सुद्धा खूप आहेत. आणि 1st to 5 याही जागा खूप मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा. गेल्या वर्षीपेक्षा खूप काही मेरिट हाय जाणार नाही. 8 ते 10 मार्काचा फरक राहणार आहे, तेही डिस्ट्रिक्ट वाईज पुन्हा त्यामध्येही फरक असणार आहे.
ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि मी तुम्हाला जे सांगितलं की विद्यार्थ्याचं प्रमाण कसं कसं कमी होत जाणार आहे आणि कसा बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे, ते एससीच्या बाबतीत जितकं खरं आहे तितकंच ओबीसीच्या बाबतीत सुद्धा खरं आहे, तितकंच एनटीच्या बाबतीतही खरं आहे, तितकंच अदर कॅटेगरीच्या बाबतीतही खरं असणार आहे. आणि पुन्हा सांगतोय मी, हा जो वर्तवतो आहे तो अंदाज आहे. यामध्ये 19-20 होण्याची शक्यता आहे, 19-20 होण्याची शक्यता आहे. आणि अनुभव माणसाला शहाणा करतो, हे अनुभवाचे बोल आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की निराश व्हायचं काम नाही. ज्यांना 100+ आहेत, पुन्हा एकदा सांगतोय, मी असं म्हणत नाही की 100 वर होणार, पण मी असं म्हणतोय की ज्यांना 100 मार्क आहेत त्यांची होण्याची शक्यता कोणत्याही कॅटेगरीचा असो शक्यता असते. कधी कधी डिस्ट्रिक्ट सिलेक्शन तुम्ही जे प्रिफरन्स देता तेही खूप महत्वाचं आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना ते सांगितलेलं आहे की जरी 99% काम झालं असेल तरी 1% लक फॅक्टर खूप महत्वाचा असतो. 90% तुमचा टेट फॅक्टर आणि 9% तुम्ही जो प्रिफरन्स देण्यासाठी अभ्यास करणार आहात त्या फॅक्टरला व्हॅल्यू द्या. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा. इथून पुढे मित्रांनो मी ओबीसी, एनटी, इतर सगळ्या कॅटेगरीजचे कट ऑफ माझ्या मते जितके होतील, माझं जे मत आहे ते व्यक्त करणार आहे. तुम्ही प्रत्येकजण याशी सहमत असाल अशातला भाग नाही. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, त्यावर प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय भेटेल म्हणजे भेटेलच, हा माझा शब्द आहे. एक कमेंट होती, त्याला उत्तर म्हणून नाही पण एक माझा समंजसपणा म्हणून किंवा ते माझं कर्तव्य आहे. एक कमेंट अशी होती की सर तुमच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड खूपच गरिबीचा दिसतोय, तुम्हाला नोकरी लागली नाही का? त्याला उत्तर दिले मी मागच्याच किंवा काय म्हणता येईल त्यांची जी उत्सुकता होती ती गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यांना. पण तरीही माझी श्रीमंती दाखवली, शेवटी व्हिडिओमध्ये जाता जाता माझी श्रीमंती दाखवून जातो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा काय म्हणता येईल की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, जेणेकरून तुम्हाला इतर पुढच्या अपडेट एका क्लिकमध्ये मिळून जातील. आणि माझी श्रीमंती एकदा तुम्हाला जाता जाता व्हिडिओमध्ये दाखवतो. 1 मिनिट.